आज रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. प्रियांनो, आम्ही देव बापाला धन्यवाद देत आहोत की आम्ही 2022 या सालामधील पहिला महिना आम्ही देवाच्या कृपेने दयेने पूर्ण केलेला आहे. आणि आता आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच प्रभुवारी हजर आहोत. आज प्रभोजन आम्ही घेणार आहोत आणि पुन्हा एकदा देवाच्या कृपेचा आशीर्वादाचा अनुभव आम्ही घेणार आहोत. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करूयात. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मागील संपूर्ण महिनाभर तो आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस आणि पुन्हा एक वार बापा परमेश्वरा आम्हाला हा नवीन महिना फेब्रुवारी महिना दिलेला आहेस आणि या फेब्रुवारी महिन्यातला हा पहिला प्रभुवार आम्ही आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. आमचा स्वीकार कर बापा परमेश्वरा आणि होऊ दे या महिनाभर आम्हाला परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव येऊ दे. प्रभू, चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे. या तुझ्या महान आव्हानात्मक वचनावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित करावं आणि बापा परमेश्वरा आम्ही तुझ्या सेवेसाठी सिद्ध आणि तयार असावा अशी कृपा द्या, अनुग्रह दे. आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आलेल्या सर्व भक्तांना आशीर्वादित कर. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना तू आम्हाला प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. आणि बापा परमेश्वरा विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत की बापा परमेश्वरा सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडखण, अडथळा येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. मान महिमा गुरु देवाला धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. देवी बापाच्या उपकार स्तुतीसाठी यावेळेला आपण एक गीत गाणार आहोत आणि गीत होत असताना मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात.
उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूयात. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आळीपाळीचा शास्त्रपाठ. आज 6वा रविवार. परमेश्वर स्वतःच्या लोकांचा शोध करतो. प्रारंभ करूयात. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यास मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्याला हुडकितो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन आणि अपराधादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणातून त्यास बचावून आणीन. मी त्यास राष्ट्रातून आणीन, निरनिराळ्या देशातून त्यास जमा करीन. मी त्या स्वदेशी परत आणीन. मी इस्रायलाच्या पर्वतावर, नाल्याजवळ व देशातल्या सर्व वस्तीस्थानात त्यास चारीन. मी स्वतः माझा कळप चारीन व त्याची निजण्या बसण्याची सोय करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी हरवलेल्यास शोधीन, हाकून दिलेल्यास परत आणेन, घायाळास पट्टी बांधेन, रोग्यास बळ देईन. मी क्षेम वचन देऊन त्याचबरोबर करार करीन. देशातून दुष्ट पशु नाही असे तसे म्हणजे मग ते रानात, देशातून दुष्ट पशु नाही तसे करीन, म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील. मी त्यास व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळास मंगलदायक करेन. पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन. मंगलदायक वृष्टी होईल. मळ्यातील झाडे फलद्रूप होतील. भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे बसतील. मी त्याचवरील जोखडांची बंधने तोडेन. तेव्हा त्या समजेल की मी परमेश्वर आहे. तेव्हा मी परमेश्वर त्यांचा देव त्याचबरोबर आहे व इस्रायल घराणे माझी प्रजा आहे, हे त्या समजेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आमेन. मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन. प्रेषितांची कृत्ये अध्याय 20 आणि वचने 17 ते 27. मिलेत येथे इफिसच्या वडील वर्गांशी पावलाने वियोगसमयी केलेले भाषण. मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यास म्हटले, मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहूद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे शोषित मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात
आणि 4 लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केले नाही. पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे या संबंधाने यहुदी व हेलनी यास मी साक्ष देत होतो. पण आता पहा, मी अंतर्यामीबद्ध होऊन यरूशलेमेत जात आहे. तेथे मला काय होईल ते माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहे. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. आणि आता पहा, ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हा सांगण्यास मी कसूर केले नाही. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण मध्यस्थीच्या पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया, प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कणवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे हे बापा परमेश्वरा, तू आम्हाला स्थानिक मंडळी दिलीस आणि स्थानिक मंडळीमध्ये आणून तू आम्हाला बापा परमेश्वरा तुझी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत, कारण की बापा परमेश्वरा, आत्मा, जीव, शरीर यांचा तू देव आहेस. आणि म्हणून बापा परमेश्वरा, आमचा आत्मा, जीव, शरीर तू सुरक्षित ठेवित आहेस. बापा परमेश्वरा, आमची प्रत्येक गरज स्वर्गीय भांडारामधून तू पूर्ण करत आहेस. आणि बापा परमेश्वरा, आम्हाला ख्रिस्तासाठी जगण्यासाठी हे बापा तुझा पवित्र आत्मा आणि बापा तुझं सामर्थ्य तू आम्हाला देत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मागील संपूर्ण महिनाभर तू आमच्या बरोबर होतास. इम्मॅन्युअल, आम्हा सनिध देव याचा अनुभव आम्ही घेतला. आमचं उठणं, बसणं, निजणं, खाणं, पिणं सर्व तू आपल्या दिवदूतांच्या छावणीमध्ये सुरक्षित आणि आशीर्वादित केलंस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आजच्या भक्तीसाठी आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर पुन्हा एकदा नव्याने तुझ्या चरणावर समर्पित करीत आहोत. यासाठी की बापा परमेश्वरा, देव जो आत्मा त्याची आम्ही आत्म्याने व खरेपणाने उपासना करावी. यासाठी प्रभू तू आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. पुन्हा एकदा मागत आहोत की बापा परमेश्वरा, आजच्या भक्तीमध्ये बापा परमेश्वरा जी प्रत्येक व्यक्ती हजर आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. प्रत्येक बापा परमेश्वरा व्यक्तीच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी कोणाच्या आसपास सुद्धा येणार नाही. हे बापा परमेश्वरा, तू मंडळीचं संरक्षण, सांभाळ, प्रतिपाळ करत आहेस. कारण बापा परमेश्वरा, ही महामारी जरी भडकलेली असली तरी बापा मंडळीतल्या लोकांचा तू सांभाळ, प्रतिपाळ करत आहेस. देवाच्या लोकांचा सांभाळ आणि प्रतिपाळ तू करत आहेस. बापा परमेश्वरा, आम्हा प्रत्येकांच्या भोवती तू आपल्या देवदूतांची छावणी ठेवलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. या सर्व महामारीच्या दिवसांमध्ये, पॅन्डेमिकमध्ये बापा परमेश्वरा, तू आम्हाला तुझी कृपा द्या, अनुग्रह दिलेला आहेस. आता आम्ही मागत आहोत की बापा परमेश्वरा, ही सर्व महामारी काढून टाक. बापा तुलाच हे शक्य आहे. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत की प्रत्येक जीव हा तुझा आहे, तुला मोलाचा वाटू दे बापा.
आणि प्रभू या सर्व महामारीवर बापा परमेश्वरा मात करणारं सामर्थ्य देवाचा आहे, जिवंत देवाचा आहे. हा प्रत्येकाला येऊ दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. पुन्हा एकदा मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीसाठी आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. मंडळीला आशीर्वादित कर. हा जो बापा परमेश्वरा संकल्प त्यांनी बापा परमेश्वरा गेल्या 2 वर्षापासून राबवलेला आहे ऑनलाईन भक्तीचा, प्रभू तो येथवर तू आशीर्वादित केलास. आम्ही तुझे आभार मानतो. मीडिया टीमला तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा प्रत्येकाला जे कृपादान तू दिलेलं आहेस ते कृपादान राज्याच्या वाढीसाठी उपयोगात येऊ दे. हे बापा आम्ही प्रार्थना करीत आहोत. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा सर्व प्रकारे तुझी सेवा अधिक वाढावी याच दृष्टीने आम्ही पावले उचलावीत असं होऊ दे. असे दृष्टांत तू आम्हाला दे. बापा परमेश्वरा आम्हा सर्व मंडळीला बापा परमेश्वरा शुद्ध, निर्मळ, पवित्र कर. बापा परमेश्वरा विशेष प्रकारे आम्ही देवाचं दर्शन घ्यावं म्हणून बापा परमेश्वरा आमचं अंतःकरण तू शुद्ध कर. देवाच्या बाबतीत आणि मनुष्याच्या बाबतीत आमचं अंतःकरण शुद्ध व्हावं यासाठी तू आम्हाला वचनरूपी जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र कर. बापा आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. पुन्हा एकदा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा संपूर्ण मेथोडिस्ट चर्च इन इंडियावर तुझा आशीर्वाद दे. सर्व बिशप वर्गांवर तुझा आशीर्वाद दे आणि बापा परमेश्वरा प्रत्येक कॉन्फरन्स आणि बापा परमेश्वरा त्यातील सर्व बापा परमेश्वरा डीएस वर्ग, पाळक वर्ग आणि बापा परमेश्वरा या सर्वांना तू आशीर्वादित कर. जे मिशनरी सुवार्थिक आहेत त्यांना तुझ्या आत्म्याने भर आणि या भारतवर्षामध्ये बापा परमेश्वरा खरोखर मंडळीची वाढ होऊ दे, देवराज्याची वाढ होऊ दे. अनेक आत्मे प्रभूमध्ये बापा परमेश्वरा यावेत असं होऊ दे. मंडळीचं संरक्षण, सांभाळ, प्रतिपाळ तू करत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे मुंबई रिजनल कॉन्फरन्सला तू आशीर्वादित कर. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवंड, त्यांची प्रिय पत्नी आणि त्यांची लेकरे बापा यांना तो विशेष आशीर्वादाचा दुप्पट वाटा दे. बापा परमेश्वरा मुंबई रिजनल कॉन्फरन्सला तो आशीर्वादित कर. सर्व एक्झिक्युटिव्ह बोर्ड आणि बापा परमेश्वरा सर्व कॅबिनेट आणि सर्व ऑफिसर्स, सर्व डीएस वर्ग, सर्व पाळक वर्ग, सर्व मिशनरी सुवार्थिक यांना विशेष तुझ्या आशीर्वादाने भर. आणि बापा आम्ही प्रार्थना करीत आहोत सर्व मंडळी, सर्व पास्टेट कमिटी तू आशीर्वादित कर. बापा परमेश्वरा या महाराष्ट्र राज्यामध्ये तुझं कार्य वाढत आहे. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा या पुणा डिस्ट्रिक्टमधील सर्व मंडळ्या तू आशीर्वादित कर. सर्व पाळक वर्ग तू आशीर्वादित कर. आमचे सन्माननीय डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर एस रत्नमणी आणि त्यांचं कुटुंब परिवार त्यांना आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा आम्हा प्रत्येकाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, सेवा कार्यासाठी होऊ दे. हे बापा परमेश्वरा विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या भारत देशासाठी. भारत देश तू आशीर्वादित कर. 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत बापा, त्या शांततेने पार पाडाव्यात असं होऊ दे. तू आपली इच्छा पूर्णतेस नेत आहे. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आमचे सन्माननीय राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ या सर्वांवर तुझा आशीर्वाद दे. आणि बापा या भारत देशामध्ये शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित कर. ज्या प्रत्येक ठिकाणी मंडळीला हे बापा परमेश्वरा विरोधकांचा सामना करावा लागत आहे, संघर्ष करावा लागत आहे, तिथे शांतता प्रस्थापित कर. आणि बापा परमेश्वरा त्या मंडळीच्या बापा विरोधकांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत की त्यांचं परिवर्तन होऊ दे, त्यांना ख्रिस्त समजू दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे बापा परमेश्वरा या समय विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना आणि विनंती करीत आहोत बापा परमेश्वरा महाराष्ट्र राज्यासाठी. बापा महाराष्ट्र राज्यामध्ये तू आपलं कार्य कर बापा, आणि मराठी भाषिकांमध्ये तू कार्य कर. मराठी मंडळीची वाढ होऊ दे. आमचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनाही तू आशीर्वादित कर.
आणि त्यांनी आपला अधिकार मंडळीच्या बापा परमेश्वरा सर्वांगीण उन्नतीसाठी उपयोगात आणावा अशी कृपा दया अनुग्रह तू दे. बापा संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांचं तारण व्हावं ही तुझी इच्छा आहे. प्रत्येकाने सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावं ही तुझी इच्छा आहे. आणि बापा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे हीच आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. बापा त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की आज बापा परमेश्वरा येथे हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. बापा परमेश्वरा ज्या प्रत्येक व्यक्तींचे बापा परमेश्वरा या आठवड्यामध्ये वाढदिवस आहेत किंवा मागील आठवड्यात होऊन गेलेले आहेत बापा त्यांना तू आशीर्वादित कर, दीर्घायुष्य दे. त्याचप्रमाणे ज्यांचे बापा विवाह वर्धापन दिन आहेत त्यांचे विवाह वर्धापन दिन तू आशीर्वादित कर आणि त्यांचं वैवाहिक कौटुंबिक जीवन सुखी आणि आशीर्वादित कर. हे बापा परमेश्वरा ज्यांच्या विशेष आशीर्वादाच्या घटना ज्यांच्या जीवनात घडलेल्या आहेत त्यांना तू अधिक बापा कृपा दया अनुग्रह दे आणि तुझं गौरव त्यांच्याद्वारे होऊ दे. बापा जी प्रत्येक व्यक्ती आज बापा परमेश्वर रोग आजार वेदना पीडा भय भीती दडपण किंवा अभाव अडचणी किंवा कुठली प्रतिकूल गोष्ट यामध्ये बापा आहे त्या प्रत्येकांसाठी मागत आहोत. त्यांना तू बापा परमेश्वरा तारण दे, मुक्त कर, त्यांचा बचाव कर, त्यांची सुटका कर, त्यांना बापा परमेश्वरा आशीर्वादित कर, तुझी कृपा दे आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे. मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आम्ही आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत यासाठी की नेमून दिलेली धाव आम्हाला पूर्ण करता येऊ दे, नेमून दिलेली सेवा आम्हाला पूर्ण करता येऊ दे. आणि बापा परमेश्वरा विश्वासू मानून बापा तू आम्हाला तुझ्या सेवेसाठी ठेवून घेतलंस यासाठी आम्ही नम्र लीन भग्न अनुतप्त अंतःकरणाने तुलाच धन्यवाद आणि गौरव देतो. आजची भक्ती आशीर्वादित कर, आजचा संदेश आशीर्वादित कर, आजचा प्रभू भोज तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. मान महिमा गौरव देवाला, धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्या सोडून सोडल्या आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे कृपा करून आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर आपण देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत आपण गाणार आहोत. आणि विनंती आहे की गीत झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या जागेवर बसून घ्यावे. शुभवर्तमान वाचन मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 20 आणि वचने 17 ते 19. येशूने आपल्या मृत्यूबद्दल तिसऱ्यांदा केलेले भविष्य. येशू वर येरुशलेमेस जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेतिकीकडे नेऊन म्हटले, पहा आपण वर येरुशलेमेस जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गात आहोत उभे असतानाच. आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे आपण कृपा करून आपलं आसन ग्रहण करावे. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण.
देव बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आम्ही आजच्या संदेशाकडे जात आहोत आणि आज रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022, फेब्रुवारी महिन्याचा हा पहिलाच प्रभुवार आहे आणि जो विषय यावेळेला आम्ही पाहत आहोत तो आहे वैश्विक मंडळी. संदेश क्रमांक 3. आतापर्यंत आपण 2 संदेश ऐकलेले आहेत आणि आता हा तिसरा संदेश आम्ही ऐकत आहोत. आणि प्रियांनो, वैश्विक मंडळी किंवा इक्युमेनिकल मंडळी किंवा युनिव्हर्सल मंडळी, जागतिक मंडळी, सार्वत्रिक मंडळी यामध्ये जर प्रवेश करायचा आहे, यामध्ये माझा प्रवेश झालेला आहे किंवा नाही, हे जर मला समजायचं असेल तर स्थानिक मंडळी हेच एक माध्यम आहे. आणि स्थानिक मंडळीमधून आम्ही ज्या 7 सेवा सांगितलेल्या आहेत त्या 7 सेवा पार पाडल्याशिवाय आम्हाला वैश्विक मंडळीमध्ये प्रवेश करता येत नाही. या 2 संदेशामध्ये आम्ही हे ऐकलेलं आहे आणि या 7 सेवा एक एक आम्ही करत पाहणार आहोत. पहिली सेवा आमची चाललेली आहे आणि ती आहे संदेशाची सेवा. आणि स्थानिक मंडळीमधून संदेशाची सेवा केल्यानेच वैश्विक मंडळीमध्ये प्रवेश मिळेल. आणि हा संदेश एक अद्भुत आहे प्रियांनो, हे फार वेगळं आहे. आमच्या तोंडांची बडबड म्हणजे संदेश नव्हे. संदेश विश्वासाच्या प्रमाणाने किंवा परिमाणाने द्यावा आणि आमच्या विश्वासाचं प्रमाण किंवा परिमाण म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे आम्ही पाहत असावे. हे आम्हाला इब्री लोकासपत्र 12 अध्याय आणि 2 वचनामध्ये सांगितलेलं आहे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. लक्षात घ्या, आम्हाला वैश्विक मंडळीमध्ये प्रवेश करणं का क्रमप्राप्त आहे? कारण वैश्विक मंडळीच रॅप्चरमध्ये, अंतराळामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा ती वर उचलली जाणार आहे, त्याचं लोकांतरण होणार आहे. आणि म्हणून वैश्विक मंडळीमध्ये किंवा या जागतिक मंडळीमध्ये आमचा प्रवेश होणं फार महत्वाचं आहे. प्रियांनो, संदेशाची सेवा आम्हाला स्थानिक मंडळीमध्ये पार पाडावी लागेल. तो संदेश आम्हाला विश्वासाच्या परिमाणाने किंवा प्रमाणाने द्यावा लागेल. आमचं विश्वासाचं परिमाण किंवा प्रमाण प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की वधस्तंभ. इब्री 12:2 मध्ये आम्ही वाचलं, कॅल्वरीवर जाण्याआधी, कॅल्वरीवर जाण्याआधी, त्या कवटी म्हटलेल्या ठिकाणी जाण्याआधी प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त एकूण 7 वधस्तंभ सहन करीत आहे. 7 वधस्तंभ. आणि पहिला त्याचा वधस्तंभ होता जन्माच्याच वेळेला गोठा. गोठा म्हणजे आम्ही पाहिलं रिक्त होणे, तो रिक्त झाला. गोठा त्याचं चिन्ह, प्रतीक आहे. 23 जानेवारीच्या संदेशामध्ये आम्ही हे पाहिलं. त्यानंतर दुसरा त्याचा वधस्तंभ आहे नासरेत. तो नासरेतात वाढला. 30 वर्ष तो नासरेतात राहिला. आणि नासरेत म्हणजे कुटुंबाचा अविश्वास, अस्वीकार, धिक्कार किंवा नकार कुटुंबाने केलेला. आणि हाही त्याचा एक वधस्तंभ होता. प्रियांनो, आजचा विषय आहे यरूशलेम. यरूशलेम हाही त्याचा एक वधस्तंभ होता.
आणि यरूशलेम काय आहे? निंदा, पॉलिटिक्स, सेवा, मत्सर, द्वेष, राग. प्रियांनो, यरूशलेम हा एक त्याचा वधस्तंभ होता. आम्ही हे समजावून घेणार आहोत. दे बापाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया आणि संदेशाला प्रारंभ करूया. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे. प्रभू येशू ख्रिस्ताचे 7 वधस्तंभ आम्ही समजून घेत आहोत, कारण ते 7 संदेश आहेत. बापा, तोंडांची बडबड म्हणजे संदेश नव्हे, तर जो कोणी ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलील आणि त्याला अनुसरील, तो संदेश देणे आहे. किंबहुना त्यालाच देव पवित्र आत्मा हे संदेश देण्याचं विशेष प्रकारचं कृपादान देतो. प्रभू सहाय्य कर, आम्हाला समजू दे. धन्यतानारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यरूशलेम, आणि यरूशलेम म्हणजे निंदा, पॉलिटिक्स, सेवा, मत्सर, द्वेष, राग. यरूशलेम मध्ये काय मिळालं प्रभू येशू ख्रिस्ताला? यरूशलेम मध्ये प्रभू येशूला काय मिळाले? हेच निंदा, पॉलिटिक्स, सेवा, मत्सर, द्वेष, राग, एवढेच. हाच तो त्याचा वधस्तंभ आहे. आणि प्रियांनो, आम्ही हा वधस्तंभ समजून घेणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त त्याने 3 वेळेला सांगितलेलं आहे की पहा, मी यरूशलेममध्ये जाणार आहे आणि वडिलांकडून, धर्मपुढाऱ्यांकडून मला हे सर्व सहन करावं लागणार आहे. मी मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सहन करावं लागणार. यरूशलेममध्ये ते आहे. प्रियांनो, आम्ही जो शुभवर्तमान वाचलं, मत्ते 20:17-19, त्याच्यामध्ये आम्ही तेच वाचलं. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 17-27 मध्ये आम्ही जे वाचलं, तेही तेच आहे. यरूशलेमकडे मुख केलेला पॉल, आणि यरूशलेममध्ये दुसरं काही नाही. प्रियांनो, आम्ही पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताची झालेली निंदा कशा कशा प्रकारे त्याला ती निंदा, छळ, खोटे आरोप आणि सर्व मत्सर, द्वेष, राग सहन करावा लागलेला आहे. आणि लक्षात घ्यावा प्रियांनो, ख्रिस्तासाठी जेव्हा आम्ही निंदा, छळ, खोटे आरोप आणि द्वेष, सेवा, मत्सर, राग हे सहन करतो ना, तेव्हा ते संदेश देणे आहे. ते संदेश देणे आहे. आणि म्हणून विशेष प्रकारे प्रियांनो, हा वधस्तंभ आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मत्ते शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आम्ही काय पाहत आहोत पहा. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करीतो. दुर्भाषण करणारा प्रभू येशू ख्रिस्त ही त्याची निंदा त्याला सहन करावी लागलेली आहे. मत्ते 26वा अध्याय 63-65 या वचनामध्ये आम्ही वाचतो, प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र असलास तर आम्हाला सांग. येशू त्याला म्हणाला, होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हाला सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, याने दुर्भाषण केले आहे. आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. दुर्भाषण. प्रमुख याजक म्हणत आहे आणि येथे शास्त्री म्हणत आहे. मत्ते 9:23 मध्ये शास्त्री, येथे प्रमुख याजक म्हणत आहे. पहिल्या प्रसंगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका पक्षघाती माणसाला बरं करत आहे.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे आणि तुझ्या पापांची क्षमा झाली आहे ह्या बाबतीत शास्त्री त्याला दोष देऊ लागले, हा दुर्भाषण करतो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला पापांचा क्षमा करण्याचा अधिकार आहे आणि केवळ त्यालाच आहे, दुसरं कोणीही कोणालाही नाही. कारण त्यानेच आपलं निर्दोष आणि निष्कलंक रक्त सांडलेलं आहे. आम्ही एकमेकांना क्षमा करतो ती गोष्ट वेगळी, परंतु प्रभू येशू ख्रिस्त जे पापांपासून तारण करतो त्यासाठी रक्त त्याला सांडावं लागलेलं आहे. पापांची क्षमा, हा दुर्भाषण करतो. प्रभू येशू ख्रिस्त साक्षात देव आहे आणि देवाशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो, असा त्या शास्त्रांचा समज होता आणि त्याला दुर्भाषण करणारा म्हटले. त्याला अधिकार होता. प्रियानो, तो रक्त सांडणार होता, त्याला दुर्भाषण करणारा म्हटले. आम्हाला तात्पर्य काय सांगत आहे? जेव्हा प्रियानो आम्ही एखाद्याला सुवार्ता सांगतो, त्याला त्याच्या पापांची खात्री करून देतो किंवा आम्ही त्याला तारणाचा मार्ग दाखवतो, तेव्हा प्रियानो लोक म्हणतील, हा काय बडबड्या, हा आम्हाला काय शिकवतो. काही वेळेला तर हा दुर्भाषण करतो येतपर्यंत लोक म्हणतात. प्रियानो, लोक तुमची निंदा करतील, येन केन प्रकारेन लोक तुमची निंदा करतील, तेव्हा गप्प राहा, सहन करा. आणि जेव्हा तुम्ही निंदा, छळ, खोटे आरोप सहन करता, तेव्हा ते संदेश देणं होतं. हा संदेश त्यांना त्यावेळेला कळणार नाही, पण हा संदेश पुढे त्यांना कळेल, पुढे कळेल. प्रभू येशू ख्रिस्ताने खुलं आव्हान दिलेलं आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि सर्व प्रकारचे वाईट लावडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तुमच्या पूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. लोक निंदा का करतात? कारण लोकांना वाटतं ते दुर्भाषण आहे. दुर्भाषण. जर प्रभू येशू ख्रिस्तावर प्रियानो अशा प्रकारे दुर्भाषणाचा आरोप लावला तर आमच्यावर लागल्याशिवाय राहील का? अनेक प्रकारे हे घडतं. लोक जेव्हा तुमची निंदा करतील तेव्हा गप्प राहा. संदेश देणे आहे आणि ही संदेशाची सेवा स्थानिक मंडळीमध्ये पूर्ण केल्याशिवाय वैश्विक मंडळीमध्ये प्रवेश नाही. आणि मग दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले, भूतांचा अधिपती बालजबूल याच्या साहाय्याने हा भूते काढतो. भूतांचा अधिपती बालजबूल त्याच्या साहाय्याने हा भूते काढतो, चिन्हे करतो, चमत्कार करतो, वगैरे वगैरे. मत्ते 12:24 मध्ये आम्ही वाचतो, मत्ते 12:24 मध्ये, परंतु परुषी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भूते काढीत नाही. हा भूते काढत नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षात आध्यात्मिकतेवर या ठिकाणी संशय घेतलेला आहे. त्याचं जे आध्यात्मिक सामर्थ्य आहे, त्याचं जे कृपादान आहे, त्याचा जो अभिषेक आहे, पवित्र आत्म्याचा जो अभिषेक आहे, त्याच्यावर संशय घेऊन
त्याला त्यांनी भूतांचा अधिपती बालजबूल म्हटले. लक्षात घ्या, हा वधस्तंभ आहे. आणि जेव्हा तुम्ही हा सहन करता, त्यामध्ये आनंद व उल्हास करता, तेव्हा ते संदेश देणं आहे. आणि ही सेवा आम्हाला स्थानिक मंडळीमध्ये पूर्ण करावी लागेल. प्रियानो, तुमच्या आध्यात्मिकतेवर, तुमच्या धार्मिकतेवर संशय घेतला जाईल, तेव्हा समजा तो तुमचा वधस्तंभ आहे. आणि प्रियानो, वधस्तंभ हाच संदेश आहे. वधस्तंभ हाच संदेश आहे. आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये की ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या संदेशामध्ये सामर्थ्य आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेला संदेश देत होता, त्याच वेळेला त्याचप्रमाणे प्रियानो, जेव्हा आम्ही ख्रिस्तासाठी ते करू, त्यावेळेला तो संदेश होणार आहे. 1 करीन 1:18 वचन, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. वधस्तंभाविषयीचा संदेश, वधस्तंभाविषयीचा संदेश हा प्रियानो आम्ही हाच खऱ्या अर्थाने संदेश आहे. केवळ ओठांची बडबड नव्हे. आणि भूतांच्या, तुमच्या आध्यात्मिकतेवर संशय घेतला जाईल. लोक निराश करतात, नाउमेद करतात. तुम्ही काही चांगलं वागू लागले, काही बोलू लागले, काही चांगलं करू लागले की लगेच. आणि प्रियानो, तो तुमचा वधस्तंभ आहे. आणि मग त्यानंतर तिसरी गोष्ट, ख्रिस्ताला खादाड व दारूबाज म्हणून मनुष्य जकादारांचा व पापी जनांचा मित्र असे म्हटले. त्याची निंदा पहा कशी होत आहे, त्याचा छळ कसा होत आहे, त्याच्यावर खोटे आरोप कसे लावले जात आहेत. आणि हा ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. आणि हे सर्व त्याला यरुशलेम मध्ये झालं. आणि म्हणून यरुशलेम हे सर्व निंदा, छळ, खोटे आरोप, पॉलिटिक्स, द्वेष, हेवा, मत्सर यांचं प्रतीक आहे. आणि हे संदेश देणं आहे. प्रियानो, मनुष्याचा पुत्र, मत्तय 11:19 वचन, मनुष्याचा पुत्र खात पित आला तर त्याला त्याच्याविषयी म्हणतात, पहा खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योग्य नाही ठरते. तो त्या जकातदारांच्या फेलोशिपमध्ये गेला त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी. मत्तय हा जकातदार, त्याचं तारण झालं, तो प्रभूच्या मागे आला. तात्पर्य काय आहे प्रियानो? आमच्या सहभागितेवर, आमच्या फेलोशिपवर आक्षेप घेतला जाईल, त्याविषयी निंदा केली जाईल, आमचा छळ केला जाईल, आमच्यावर खोटे आरोप लावले जातील, तेव्हा तो आमचा वधस्तंभ आहे. आणि जेव्हा आम्ही त्यामध्ये आनंद आणि उल्हास करतो ना, तेव्हा तो संदेश देणे आहे. खऱ्या अर्थाने हे संदेश आहेत प्रियानो. अनेक लोक मी पाहिलेले आहेत, या संदेशापासून पळवाट काढतात प्रियानो. खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हा वधस्तंभ सहन केला, हा यरुशलेम मधला वधस्तंभ. आणि त्यानंतर चौथं त्याला काय म्हणाले? ठकवणारा. ठकवणारा म्हणजे काय? फसवणारा, धूर्त, लबाड, चोर. मत्तय 27:63 मध्ये आम्ही वाचतो, महाराज तो ठग जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असे म्हणाला होता, याची आम्हास आठवण आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी हे शब्द बोललेले आहेत, त्याची निंदा झालेली आहे. तो ठग, फसवणारा, धूर्त, लबाड, चोर म्हणतील लोक, तो फसवणारा आहे. कदाचित तुम्हाला ते खोटा संदेष्टा म्हणतील, खोटा शिक्षक म्हणतील, खोटा पाळक म्हणतील, ते लबाड म्हणतील, चोर सुद्धा म्हणतील किंवा धूर्त म्हणतील, धूर्त. तुम्ही काय करणार? प्रियानो, तो संदेश आहे. जेव्हा तुम्ही त्यात आनंद व उल्हास करता तेव्हा तो संदेश आहे. 5वी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताला वेडा म्हटलं, वेडा. योहान 10:20. त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे, त्याचे तुम्ही काय ऐकता? मार्क 3:21 मध्ये आम्ही वाचतो, हे ऐकून त्याचे आप्त त्याला धराव्यास निघाले, कारण त्याला वेड लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. आता हा एक निंदेचा प्रकार बघा, वेडा. जाऊ द्या हो, त्याच्या काय नादी लागता, तो वेडा आहे, तो वेडा आहे म्हणतात असं लोक. प्रियानो, तुमचं शिक्षण, ज्ञान, बुद्धी, अनुभव, हुशारी यावर लोक आक्षेप घेतील, तेव्हा सहन करा. तो तुमचा वधस्तंभ आहे आणि हे संदेश देणे आहे. हे संदेश, हे सायलेंट मेसेज आहेत, सायलेंट सर्मन्स आहेत. हे ज्याला समजायचे त्याला समजतात. पाऊलाला याचा कितीतरी अनुभव आला. पाऊलाला कितीतरी अनुभव याविषयीचा आलेला आहे. आणि मग 6वी गोष्ट या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा केली, ती म्हणजे दुष्कर्मी. त्याला दुष्कर्मी म्हणाले. योहान 18वा अध्याय आणि 30वे वचन, योहान 18:30. तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते. येशूला म्हटले. कोण म्हणत आहे? धर्मपुढारी, यहुदी लोक. तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते. दुष्कर्म करणारा. प्रियानो, लोक आमच्या वागण्यावर, सत्कृत्यांवर आक्षेप घेतील, तेव्हा सहन करा. हा आमचा वधस्तंभ आहे म्हणून सहन करा. आणि हे संदेश देणे आहे, हे संदेश देणे आहे. हे संदेश दिलेत का आम्ही? हे संदेश देणे आहे. आणि 7 आणि शेवटी काय म्हटलेलं आहे? सातवी निंदा पहा. प्रभू येशू ख्रिस्त प्राचीन संदेश त्यांचे भूत, त्याला म्हणाले प्राचीन संदेश त्यांचे भूत. लूक सुवर्तमान 9वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, कित्येक एलिया प्रगट झाला आहे असे म्हणत होते व कित्येक प्राचीन संदेशांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे असे म्हणत होते. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लोकांचं काय काय मत होतं ते सांगत होते. आणि कित्येक एलिया प्रगट झाला आहे असे म्हणत होते व कित्येक प्राचीन संदेशांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे. प्रियानो, तुमच्या आध्यात्मिकतेला कोणत्या तरी प्रसिद्ध देवाच्या सेवकाची कॉपी करतो असे म्हणून हेटाळणी करते. अरे हा याची कॉपी करतो, तो त्याची कॉपी, हा संदेश तर त्याचा आहे तर तेव्हा सहन करा. हेच संदेश देणे आहे. संदेश देणे हेच आहे. आणि अशा प्रकारे प्रियानो, लक्षात घ्या, यरूशलेमेकडे मुख केलेला प्रभू येशू ख्रिस्त आमच्या डोळ्यापुढे उभा आहे. यरूशलेममध्ये जाऊन त्याला फक्त निंदा, छळ, खोटे आरोप, हेवा, मत्सर, राग हाच सहन करावा लागलेला आहे. त्याने तो सहन केलेला आहे. तो वधस्तंभ आहे आणि तो प्रत्येक वधस्तंभ
त्याचा एक संदेश होता. प्रत्येक वधस्तंभ हा संदेश होता. त्याच्याजवळ एवढं बळ आणि सामर्थ्य होतं, तो म्हणाला की मी आत्ताच्या आत्ता जर प्रार्थना केली तर 12 सैन्यापेक्षा अधिक सैन्य माझा पिता पाठवून देईल. त्याच्याजवळ एवढं सामर्थ्य होतं ना प्रियांनो, की कोणाला शोधता म्हणून त्यांना विचारलं, तो म्हणाला तो मीच आहे, आणि ते सगळे जमिनीवर पडले. सर्व सामर्थ्यशाली होता प्रियांनो तो. त्याची सत्ता समुद्रावर होती, त्याची सत्ता भूतांवर होती, त्याची सत्ता अशुद्ध आत्म्यांवर होती, त्याची सत्ता रोग आजार वेदना पीडा भय भीती दडपणे यावर होते. त्याची सत्ता कोणावर नव्हती प्रियानो, सर्वांवर होते. परंतु त्याने त्या सत्तेचा उपयोग केला नाही. केला असता तर तुमचं आणि माझं तारण झालं नसतं. त्याने वधस्तंभ सहन केला. त्याने वधस्तंभ सहन केला. आणि हाच त्याचा संदेश होता. वधस्तंभाविषयीचा संदेश. प्रियांनो, आमच्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. हा संदेश द्यायला कुणी मागत नाही. पुलपिटवरून त्या माईकच्या पुढे मोठे मोठे बडबड करून संदेश द्यायला फार आवडतं. हे संदेश आणि ही सेवा मंडळीत, स्थानिक मंडळीमध्ये पूर्ण करावी लागते. तेव्हाच वैश्विक मंडळीत प्रवेश होतो. आणि वैश्विक मंडळीत रॅप्चरच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा वर उचलण्यात जाण्यामध्ये, अंतराळात वर घेतले जाण्यामध्ये वर जाणार आहे, अन्यथा नाही. कुणीही सबब सांगू शकत नाही, मला संदेश देता येत नाही. हेच संदेश आहेत. हे संदेश देणे आहे. वधस्तंभ. येशूचा हा तिसरा वधस्तंभ. पहिला वधस्तंभ तो गोठा, त्याला म्हणे रिक्त होणे, ख्रिस्तासाठी रिक्त होणे. दुसरा वधस्तंभ नासरेत. त्याचे प्रियजन, त्याचे कुटुंबीय यांचा अविश्वास, धिक्कार, नकार त्याने सहन केला. आणि तिसरा वधस्तंभ यरूशलेम. त्याचे लोक, यहुदी लोक, त्याचे धर्मपुढारी त्याची निंदा करत आहेत, छळ आणि खोटे आरोप करत आहे. हा वधस्तंभ आहे. आणि हा वधस्तंभ बोलत आहे. तुमच्या गळ्यातला वधस्तंभ बोलणार नाही प्रियांनो. हातावर किंवा डोक्यावर किंवा इकडं तिकडं गोंधून घेतलेला वधस्तंभ बोलणार नाही. परंतु जो कुणी वधस्तंभ उचलतो आणि ख्रिस्ताला अनुसरतो तो वधस्तंभ बोलतो. आणि ते बोलणं फार सायलेंट असतं, फार गुप्त असतं. आवाज येत नाही, वाणी नाही, काही नाही, परंतु तो संदेश चाललेला असतो. आणि अनेकांचं तारण त्याच्यामुळं झालेलं होतं. अनेकांचं तारण त्याच्यामुळंच झालेलं आहे. मागच्या उदाहरणामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, मागच्या संदेशात आम्ही पाहिलेलं आहे. लक्षात घ्या प्रियांनो, वधस्तंभाशिवाय कोणाचंही तारण होणार नाही. आणि म्हणून प्राचीन संदेश त्यांचं भूत म्हटलं. म्हणजे काय? याला काहीतरी भूत लागलंय. जेव्हा मी पाळक झालो ना प्रियांनो, माझी नोकरी सोडून, तेव्हा लोक मला हेच म्हणाले, त्याला पाळक लागलाय, म्हणे पाळकाचं भूत लागलंय त्याला. अचानक त्याच्यात हा बदल कसा? कारण मी माझ्या गत जीवनात कधी चर्चला न जाणारा मनुष्य होतो. कधीही बायबल न वाचणारा, प्रार्थना न करणारा, देवाविषयी बिलकुल आस्था नसलेला, जवळजवळ नास्तिक म्हटलं तरी चालेल. पण अचानक बदल झाला माझ्यामध्ये. देवाने मला पाचारण केलं. एक घटना घडली. माझी मुलगी ती वारली. ती देवाने घेतली आणि मला देवाने शिकवलं. माझी प्रिय मुलगी.
आणि देव माझ्याशी बोलला त्या घटनेच्या द्वारे. आणि मी एकाच रात्रीत बदलून गेलो प्रियांनो. काल जो होतो मी तो आज नव्हतो. एकदम बायबल घेऊनच फिरू लागलो. अचानक बदल. लोक म्हणाले याला पाळकाचं भूत लागलंय कुठल्या तरी, याला झपाटलंय म्हणे, असं म्हणते. आक्षेप घेतील तुमच्या संदेशांवर, आक्षेप घेतील तुमच्या आध्यात्मिकतेवर, तुमच्या परिवर्तनावर आक्षेप घेतील, तुमच्यामध्ये जे संजीवन आलेलं आहे त्याच्यावर आक्षेप घेतील. प्रियांनो, पण हेच संदेश देणे आहे, हेच संदेश देणे आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत संदेशाची सेवा पार पाडल्याशिवाय कोणालाही वैश्विक मंडळीमध्ये जाता येत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला हवे आहेत हे संदेश, ओठांची बडबड हे संदेश नव्हे. तुझ्या नावाने मी संदेश दिले प्रभू, भूते घालवली, मदकृत्य केली, प्रभू म्हणेल मी तुला ओळखत नाही. हे संदेश प्रभूला नको आहेत. हे संदेश हवे आहेत. आणि जो कोणी हे वधस्तंभाचे संदेश देईल ना प्रियानो, त्यालाच खऱ्या अर्थाने संदेश देण्याची परवानगी पवित्र आत्मा देतो. रिक्त झाल्याशिवाय, त्यानंतर घरच्यांचा रोष पत्करल्याशिवाय, आणि त्यानंतर प्रियानो छळ, निंदा, खोटे आरोप यामध्ये आनंद आणि उल्हास केल्याशिवाय कोणालाही देव त्याच्या आत्म्याचं प्रगटीकरण देत नाही. आम्ही वाचलेले संदेश देऊ, ऐकलेले संदेश देऊ, आम्ही इकडून तिकडून काहीतरी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी काहीतरी बोलू, संदेश देऊ, परंतु देव त्यांना तेच म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. खरे संदेश देणे हे आहे. आम्ही 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. पुढच्या वेळेला आम्ही राहिलेले 4 ज्या गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत एकाच वेळेला. परंतु विषयाची जाण व्हावी, विषयाची ओळख व्हावी म्हणून मी एकेका रविवारी एक वधस्तंभ घेतला. आणि ही संदेशाची सेवा एक्झॅक्टली काय आहे की जेणेकरून आम्हाला वैश्विक मंडळीमध्ये जाता येईल, वैश्विक मंडळीमध्ये जाता येईल. प्रियानो, आम्ही स्थानिक मंडळीमधील सेवा पाहत आहोत. 7 सेवा आहेत. ही पहिली सेवा आहे संदेशाची, त्यानंतर दुसरी सेवा होईल, आणि पहिली सेवा आहे ती संदेश देणे. आणि संदेश हा कोणकोणत्या प्रकारचा आहे तर तो आम्ही आत्ता पाहिलेला आहे. 3 प्रकारामध्ये अजून 4 त्याचे मुद्दे आहेत, ते आम्ही पुढे पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग आम्ही मंडळीमधील दुसरी सेवा पाहणार आहोत, आणि मग तिसरी, आणि मग चौथी, आणि अशा प्रकारे 7 सेवा आम्ही पाहणार. आणि या 7 सेवा पूर्ण केल्यानंतरच आमचा वैश्विक मंडळीमध्ये प्रवेश होणार आहे. कठीण वाटते ना, पण सत्य आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ख्रिस्तीत्व एवढं लाईटली घेऊ नका प्रियांनो, फार गंभीर आहे. जर ख्रिस्ताने प्रियांनो छळ, निंदा, खोटे आरोप सहन केलेले आहेत, तर मग ख्रिस्ताचा एकही अनुयायी तसा असणार नाही, तसा असणार नाही. प्रत्येकाला ह्या मार्गाने जावंच लागणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याचा कित्ता दाखवलेला आहे. आणि म्हणून प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक, मिशनरी या सर्वांना ह्याच मार्गाने जावं लागलं, ह्याच मार्गाने. आणि हेच खरं संदेश देणे आहे. नाहीतर अनेक लोक संदेश देतात देतात आणि मध्येच काहीतरी त्यांना आलं, निंदा, छळ, खोटे आरोप आले, किंवा कुठं गोठ्यात जायची वेळ आली, रिक्त व्हायची वेळ आली की पळून जातात. मग संदेश देणं बंद करतात, त्यांना जमत नाही ते. आणि ते
त्या कॅटेगरीत मधले ते संदेश देणारे, त्या कॅटेगरीत. मी तुम्हाला ओळखत नाही, त्या कॅटेगरीतले. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या, आम्हाला संदेश द्यायचा आहे आणि वैश्विक मंडळीमध्ये प्रवेश करायचा आहे. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही वैश्विक मंडळी पाहत आहोत. त्याच्यामध्ये आमचा प्रवेश 7 सेवा स्थानिक मंडळीत पूर्ण केल्याशिवाय होणार नाही, हे सत्य तू आम्हाला सांगत आहे. आणि त्यातली पहिली सेवा, संदेशाची सेवा तू आम्हाला सांगत आहे. परंतु संदेश देणे म्हणजे ओठांची बडबड नव्हे, तर संदेश देणे म्हणजे त्या गोठ्यात जाणे आहे, रिक्त होणे. संदेश देणे म्हणजे नासरेतात जाणे आहे, म्हणजे आपल्या कुटुंबियांचा अविश्वास सहन करणे. संदेश देणे म्हणजे यरूशलेममध्ये जाणे. आणि यरूशलेम आम्हाला सांगत आहे आज निंदा, छळ, खोटे आरोप, द्वेष, हेवा, मत्सर आणि या सगळ्या गोष्टी ख्रिस्ताच्या नावामुळे जेव्हा आम्ही सहन करू, तेव्हाच तो संदेश होणार आहे. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. आणि तू गौरीला जाऊन स्वीला जा. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो आमचे स्वर्गीय बापा. आमेन. ही वेळ दानार्पणाची आहे. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. आणि प्रियानो, आपण प्रारंभीची प्रार्थना करूया. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. नवीन महिना दिलास, नवीन आशीर्वाद दिलेस, नवी कृपा पाठवून दिलीस. नवीन बापा परमेश्वरा, आमच्यामध्ये बापा भक्तीचा आवेश भरलास. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, तू नाविन्याने भरणारा देव आहेस. तू सगळं काही नवीन करणारा देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, पुन्हा एक वार दान घेऊन मंडळी तुझ्या पुढे येत आहे. मंडळीला आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा, मंडळीसाठी अद्भुत आणि चमत्कार कर. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. आणि बापा परमेश्वरा, मंडळीसाठी जे अद्भुत कार्य तू केलेलं आहेस त्याचं स्मरण मंडळीने ठेवावं असं होऊ दे. हे बापा परमेश्वरा, हे दान आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या दानकोशामध्ये समर्पित करीत आहोत. बापा सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. Maria
यावेळेला आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आज मंडळीचं दान तू स्वीकारून घेतलेलं आहेस बापा. ते शुद्ध कर, पवित्र कर, तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. आणि बापा, मंडळीला तू अधिक पटीने आशीर्वादित कर. हे बापा, जे आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्यांना आर्थिक अडचणीतून निवारण कर बापा. त्यांना तू विपुल आर्थिक बरकतीचे आशीर्वाद दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. पुन्हा एकदा बापा, या दानाचा तू स्वीकार करून घेतलास तसाच आमचाही स्वीकार करून घे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण प्रभोजन विधीमध्ये जात आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले, ते होते शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे, आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बाळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे, आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत.
आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्याव्यास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एक दात प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा, अशी आपल्या पवित्र सुवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले. कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येण्याची माझा दोष घोर पुसेल सगळा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे. हे
खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोखरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगल